छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळाले आणि त्यामुळे राज्यभरात जल्लोष साजरा होतोय। ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण। तमाम शिवप्रेमींसाठी हा क्षण आनंदाचा ठरलाय, कारण आपल्या जाणत्या राजाच्या दूरदृष्टीची दखल आता जगानं घेतली आहे। शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आलाय। यात महाराष्ट्रातील 11 किल्ले, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा समावेश आहे। हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे आणि त्यावेळी सगळ्यांनी ज्यावेळेस वेगवेगळे टेक्निकल प्रेझेंटेशन झाले त्यावेळी सगळ्या देशातल्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि जी स्ट्रॅटेजी छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहे त्याचं मनापासनं कौतुक केलं, अभिनंदन केलं आणि अनेक लोक आश्चर्यचकित देखील झाले की किती पुढचा विचार याच्यामध्ये करण्यात आला होता। स्वराज्य निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी महाराजांनी हे किल्ले वैभव उभं केलं। शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचं माची स्थापत्य हा मराठा स्थापत्य शास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग। माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्याचा मुत्सद्दी नीतीने रचलेला भाग। असं माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही आणि म्हणूनच अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून या किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीत करण्यात आलाय। यामुळे प्रत्येक शिवप्रेमीचा ऊर आज अभिमानानं फुलून गेलाय। राज्यभरात शिवप्रेमींनी आता एकच जल्लोष सुरू केलाय। युनेस्कोच्या यादीमध्ये विजयदुर्गचं नाव झाल्यामुळे येथील पर्यटन आणखी जोमाने वाढेल, कारण इथली शेती म्हणा किंवा एक मच्छीमारी म्हणा हे जे व्यवसाय आहे ते निसर्गावर अवलंबून असतात, परंतु पर्यटन हा एकमेव व्यवसाय आहे की तो कुठल्याही याच्या सीझन मध्ये इथे पर्यटक येतात आणि आता जागतिक वारसा केंद्र ह्याच्यात नाव गेल्यामुळे नक्कीच येथील पर्यटन फार मोठ्या संख्येने वाढेल। या किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाल्यानं त्याचा मोठा फायदा केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला होणार आहे। जागतिक स्तरावरील ठिकाणांचं महत्त्व अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिष्ठा वाढणार आहे। या ठिकाणांच्या संरक्षण जतन करण्यासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा मिळू शकतं। पर्यटकांचा ओघ वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, तसंच रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील। सांस्कृतिक ऐतिहासिक मूल्यांमुळे संशोधन आणि अभ्यास याकरता ही स्थळं महत्त्वाची ठरतील। आंतरराष्ट्रीय समुदायाकडून संरक्षण आणि विकासासाठी निधी आणि तज्ञांची मदत मिळेल। इथल्या संस्कृती आणि परंपरांचा प्रचारही होईल। इतकंच नाही तर पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य मिळाल्यानं इथल्या जैवविविधतेचंही रक्षण होईल। सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारचं अभिनंदन केलंय। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सरकारचं अभिनंदन करताना सरकारचे कानही टोचलेत। युनेस्कोनं जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही। जर निकष नीट पाळले नाहीत तर युनेस्को हा दर्जा काढूनही घेऊ शकतं। यामुळे सरकारनं फक्त आनंदच साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं। तसंच सर्वप्रथम या सर्व गड किल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाकावीत। त्यात जात धर्म पाहण्याची गरज नाही असं राज ठाकरे म्हणाले। स्वराज्य निर्मितीसाठी आणि त्याच्या रक्षणासाठी गड किल्ल्यांचं महत्त्व शिवरायांनी ओळखलं होतं। याच गड किल्ल्यांच्या आधारानं त्यांनी स्वराज्याचं शिवधनुष्य यशस्वीपणे पेललं। आता त्यांचा हा वारसा आपल्या पिढीच्या हाती आहे। त्याचं संवर्धन करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करणं हेच आपलं प्रमुख कर्तव्य आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।